राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नुसार अनुज्ञेय असलेली जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस किंवा अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती। समितीने सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते। त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना दिनांक 24/8/2024 रोजी जाहीर केली असून प्रस्तुत योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। काय आहे शासन निर्णय घेऊया जाणून। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात येत आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच UPS अर्थातच युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा असणार आहे। राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा वन टाईम ऑप्शन विकल्प दिनांक 31/3/2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा। मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक 31/3/2027 पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना या संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील। तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही। केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करता येणार नाही। वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतन योजना आपोआप लागू राहणार आहे। राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे। मुद्दा क्रमांक 2, शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठातील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्ताप्रमाणे अटींची पूर्तता करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहणार आहेत। मुद्दा क्रमांक 3 आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5च्या कलम 248च्या परंतु का अन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदातील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। असेच महत्त्वाचे शासन निर्णय वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।